नमस्कार. मी काळे सर, डायरेक्टर, क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी, प्रगतीनगर, बारामती. बारामती आणि बारामती परिसरातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीकडे एक विश्वासाचं ठिकाण म्हणून पाहिलं जातं. बारामती परिसरामध्ये 15 वर्षापासून कार्यरत असणारी नीट, जेई आणि CET-साठी क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी एक विश्वासाचं ठिकाण आहे. आजचा जो व्हिडिओ आहे हा इयत्ता 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन म्हणजेच ब्रिज कोर्स. जनरली महाराष्ट्रामध्ये 80% विद्यार्थी मराठी मीडियम, सेमी आणि इंग्लिश मीडियम म्हणजे हे यांना म्हणायचं स्टेट बोर्डमधून शिकतात आणि 20% विद्यार्थी हे CBSE, ICSE मधून शिकतात, म्हणजे ते NCERTचा सिलेबस शिकतात. ज्यावेळेस 10वीची परीक्षा संपते त्यावेळेस विद्यार्थी 2, 2.5, 3 महिने रिझल्टपर्यंत निवांत राहतो. स्टेट बोर्डचा विद्यार्थी असो किंवा CBSEचा मुलगा असो. परंतु विद्यार्थी पालकांना एक समजून घ्या की सध्याचे बदललेले स्ट्रक्चर्स असे तर 11वीपासून विद्यार्थी त्याच्या उच्च लेवलच्या करिअरपर्यंत जाताना त्याला कमीत कमी 8 वर्ष आणि मॅक्झिमम 13 वर्ष शिकण्याचा चान्स असतो. आणि 8 वर्ष किंवा 13 वर्ष जर तुम्ही सायन्स साईडने शिकण्याची मानसिकता ठेवली तर माझ्या अनुभवानुसार त्या विद्यार्थ्याला जर 11वीचं वर्ष NCERTचा सिलेबस जर प्रॉपर शिकायला मिळाला किंवा त्याने शिकला स्वतःहून चांगला व्यवस्थितपणे, तर मात्र त्या विद्यार्थ्याला हा 8 वर्षाचा प्रवास किंवा हा 13 वर्षाचा प्रवास अतिशय मनमोकळा, हलक्या फुलकं, सहज अगदी तो पार करू शकतो. परंतु जर विद्यार्थ्यांनी 11वीच्या स्टार्टिंगला म्हणजे 11वीचे पहिले 3 महिने आणि 12वीचे शेवटचे 3 महिने असं आम्ही बऱ्याच वेळा एज्युकेशन फील्डमध्ये बोलतो की ज्या विद्यार्थ्याला 11वीचे पहिले 3 महिने सक्सेस मिळाला आणि 12वीच्या शेवटच्या 3 महिन्यात जर तो व्यवस्थितपणे शांत राहून अभ्यास करत परीक्षा दिल्या तर त्याचं 2 वर्षाचा अभ्यासाचं फळ त्याला छानपणे मिळतं. पालकांनो, विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, सगळ्यांचं काय होतं की आता स्ट्रक्चर सगळे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये गेलेले आहेत. 12वी नंतर जवळजवळ सायन्स साईडने एखाद्या विद्यार्थ्याला जवळजवळ मिनिमम 7 आणि मॅक्झिमम 9-10 परीक्षा आता अवेलेबल आहेत की ज्या प्रचंड कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत आणि त्याचबरोबर ते ब्राईट करिअर पण तुम्हाला देतात. म्हणजे तुम्हाला उच्च प्रतीचं जर इंजिनियर व्हायचं असेल तर तुम्हाला IIT मध्ये जावं लागतं. त्याच्यासाठी JEE मेन्स, JEE ॲडव्हान्स परीक्षा असते. तुम्हाला डॉक्टर व्हायचे, उच्च प्रतीचा डॉक्टर व्हायचे तर त्याच्यासाठी नीट परीक्षा असते. तुम्हाला रिसर्चमध्ये जायचे म्हणजे तुम्हाला शास्त्रज्ञ व्हायचे तर त्यासाठी ICER नावाची परीक्षा असते. तुम्हाला जर अणुशास्त्रज्ञ व्हायचं असेल त्याच्यासाठी नेस्ट नावाची परीक्षा असते. तुमचं जर खूप स्पीडली कॅल्क्युलेशन असेल, तुम्ही हुशार खूप आहात आणि फास्ट कॅल्क्युलेशन करतात, तर देशामध्ये बिर्ला कंपनीने 7 इन्स्टिट्यूट तयार केलेत आहे. त्याला बिट्स पिलानी म्हणतात, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ पिलानी. म्हणजे ह्याची बिटसॅट नावाची सेपरेट परीक्षा असते. वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची सेपरेट VIT EEE ही परीक्षा असते. इंजिनिअरिंग फील्डसाठी जनरली आहे. त्याचबरोबर ॲग्रिकल्चरमध्ये जर तुम्हाला राष्ट्रीय लेवलला म्हणजे देश पातळीवर नॉलेज घ्यायचं असेल तर उच्च तंत्रज्ञान शिकायचं असेल तर ICAR म्हणजे त्याला आयकार म्हणतो आपण, ICAR नावाची परीक्षा आहे. महाराष्ट्रामध्ये जी परीक्षा आहे की महाराष्ट्रातले मॅक्झिमम ॲडमिशन होतात त्यामध्ये MST CET परीक्षा आहे. काही विद्यार्थ्यांना समजा 11वी 12वीचा अभ्यास करून NDA मध्ये जायचे, त्यांना नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे डिफेन्समध्ये जर तुम्हाला अधिकारी व्हायचं असेल तर NDA नावाची परीक्षा द्यायची असते. अशा सगळ्या परीक्षाची जी मी नावं आता घेतले त्या सगळ्या परीक्षाचा जर बेस बघितला तर त्याला 11वीचा NCERTचा सिलेबस म्हणजे 11वी 12वी NCERTचा सिलेबस आणि त्यातली त्यात 11वीचा NCERTचा सिलेबस जर त्या विद्यार्थ्याला प्रॉपरली शिकण्यासाठी जर मदत झाली तर मात्र तो विद्यार्थी तिथून पुढचा रस्ता अतिशय सुटसुटपणे, मनमोकळेपणाने करू शकतो.
प्रश्न कुठं नडतो पालकांनी विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की आपले विद्यार्थी समजा कोण सेमीला शिकले, कोण मराठी मीडियममध्ये शिकले, कोण इंग्लिश मीडियममध्ये शिकले, याचा अर्थ काय झालं तर हे स्टेट बोर्ड शिकले. यांना सायन्स साईडने जायचं असेल तर त्यांना उच्च दर्जाचे करिअर मिळवायचे असेल तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिल्या पाहिजेत. मग यांना शिकायला काय पाहिजे NCERT की जो CBSE ICSEचा सिलेबस असतो. जे विद्यार्थी CBSE ICSE थ्रू आलेले तर त्यांना खूप अगदी अडचण येत नाही, त्यांना तो जनरल राहतं की चला जसा 10वीचा सिलेबस तसा 11वीचा सिलेबस. त्यामुळे त्या मुलांना समजणं वगैरे यामध्ये खूप मोठी अडचण येत नसल्याचा आम्ही अनुभवतो. परंतु स्टेट बोर्डच्या मुलांचं आता काही मुलांना शहरामध्ये शिकायला मिळतं म्हणून त्यांची थोडीशी बेसिक लेवल चांगली असताना दिसते, परंतु आपल्याला माहिती 60-70% विद्यार्थी हे खेड्यापाड्यामध्ये जवळ असणाऱ्या शाळांमधून शिकतात. मग जेवढी NCERT शिकायला ताकद त्या सिलेबसमधून मिळायला पाहिजे किंवा त्या शाळेतून शिकवण्यातून मिळायला पाहिजे, तर तेवढी ती मिळताना दिसत नाही. आपल्याला काही कोणत्या शाळेला कोणत्या स्ट्रीमला नावं ठेवायचा विषय माझा नाही. मला सत्य परिस्थिती तुमच्या पुढे मांडायची आहे की आपला जर पाल्य स्टेट बोर्डमधून शिकलेला असेल तर त्याला 11वीला NCERT स्टार्ट करायला आणि शिकायला खूप जड जातं. आम्ही आज 15 वर्ष अकॅडमी चालतोय आणि जवळजवळ 30 वर्षे ह्या एज्युकेशन फील्डमध्ये काम करतोय. तर आम्ही असा अनुभव घेतोय की ज्या मुलाच्या लाईफमध्ये 11वीला अतिशय लक्ष देऊन मनापासून त्याला योग्य प्लॅटफॉर्म आणि विद्यार्थ्याचे अलर्टनेस जर मिळाला तर त्या मुलांचे करिअर ग्राफ्स आम्ही स्वतः डोळ्याने अनुभवले, पाहिले की खूप उच्च लेवलला गेलेले आहेत. आणि दुसरी बाजू ज्या ज्या विद्यार्थ्यांना 11वीचं दुर्लक्ष झालं, कारण पुढील 8 वर्षाचे एज्युकेशन किंवा 13 वर्षाच्या एज्युकेशनला जर काय सपोर्ट करत असेल तर तो 11वी सिलेबस सपोर्ट करतो. म्हणजे 11वीमध्ये जसं पहिली दुसरीला आपण कन्सेप्ट शिकलो आणि त्याच्या बेसवर 10वीपर्यंत आलोय, तसंच आता 11वीचे जर कन्सेप्ट प्रॉपर आपल्या लाईफमध्ये घडले, शिकून गेले, तर मात्र तो विद्यार्थ्याला 8 वर्षाचा जो एज्युकेशनचा प्रवास आहे किंवा कोणाचा 13 वर्षाचा प्रवास आहे तो मात्र अतिशय हेल्दीमध्ये सुटसुटीत जातो. दुसरं असं की 11वीचं जर NCERT तुमचं प्रॉपर शिकून मिळालं तर तुम्हाला 12वीला जास्त शिकवायला राहिलेलं नसतं. 12वीला फक्त एक्सटेन्शन असतात, 12वीला न्यू कन्सेप्ट नाही. म्हणजे इथून पुढच्या हायर एज्युकेशनच्या प्रवासामध्ये जर बेसिक लेवलचे कन्सेप्ट असतील तर ते कुठं आहेत तर ते 11वीच्या सिलेबसमध्ये आहेत. आणि 11वीचा NCERT शिकून पचवून मार्कामध्ये कन्व्हर्ट करायला मात्र त्यातले त्यात ते जड राहतं बऱ्यापैकी, आणि खेड्यापाड्यातून येणाऱ्या मुलांना तर ते खूप जड जातं. मला पर्याय काय केलेला आहे आपण सगळ्या विद्यार्थी पालकांनी लक्षात घ्या. क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचं जवळजवळ आज 15 वर्ष झालं. 10वीची परीक्षा झाल्याबरोबर आपण एक फाउंडेशन कोर्स म्हणजे त्याला ब्रिज कोर्स म्हणतो. हे खेड्यापाड्यातले विद्यार्थी किंवा ज्यांना शहराचा टच मिळाला नाही फाउंडेशनचा, अशा विद्यार्थ्यांना आपण 1.5 महिन्यासाठी अकॅडमीला बोलवतो. आता आपली ह्या वर्षीची जे विद्यार्थी आत्ता परीक्षा देत आहेत 2026मध्ये 10वीची परीक्षा, त्यांची 18 तारखेला परीक्षा संपते. लागलीच आपल्या अकॅडमीमध्ये 20 तारखेलाच फाउंडेशनचा कोर्स सुरू होतो. म्हणजे 20 मार्च ते 1 मेपर्यंत हा फाउंडेशनचा कोर्स चालणार आहे. कुणाला 1.5 महिना मिळतो, कुणाला 2 महिने मिळतात, कुणाला 1 महिना मिळतो. मात्र 20 तारखेला तो कोर्स सुरू होतो. आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे की 2-3 दिवसातच मुलं मॅक्झिमम बॅचेस फुल होताना आम्ही अनुभवलेले आहेत. तर ह्या 1.5 महिन्यामध्ये काय केलं जातं की 11वीच्या NCERTला शिकण्यासाठी जी बेसिक लेवलची गरज आहे तसं आपण स्टडी मटेरियल तयार करून घेतलेलं असतं. आणि त्या स्टडी मटेरियलमधून आपण त्या मुलांना अगदी तुम्हाला 11वीला आम्ही ज्यावेळेस सिलेबस सुरू करू त्यावेळेस तुम्हाला शिकायला सोपं जावं, त्याच्यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट मात्र त्या फाउंडेशन कोर्समध्ये शिकवली जाते. सकाळी 1-1 तासाचे 4 लेक्चर्स असतात. 1 तास फिजिक्स असतं, 1 तास केमिस्ट्री, 1 तास मॅथ, 1 तास बायो असतं. त्याच्यानंतर मुलांना जेवण झाल्यानंतर थोडासा आराम मिळतो आणि परत आपण काय करतो की हे मुलं जास्त वेळ रिकामे राहू नयेत आणि मग ह्यांना दुसरं खाद्य काय दिलं जातं तर संध्याकाळी 4ला परत त्यांना अकॅडमीला बोलवलं जातं. संध्याकाळी 4 ते 6, 6:30 वाजेपर्यंत ह्या सर्व विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर लॅबमध्ये कॉम्प्युटर शिकवलं जातं, काही विद्यार्थ्यांना GK ॲप्टिट्यूडचं लेक्चर असतं, काही विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश बोलायला शिकवलं जातं.
काही विद्यार्थ्यांना समजा खेळायची इच्छा आहे खूप आहे, त्यांना स्पोर्टमधला एखादा ॲटम शिकवला जातो. म्हणजे एकंदरीत ह्या मुलाच्या सर्वांगीण विकासाचा आपण विचार करतो त्या ठिकाणी, की जेणेकरून मुलं मोकळी राहून आहेत. सकाळी 4 तास, दुपारी 2 तास असं त्यांचं नॉलेजचं शेड्यूल राहतं. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आजपर्यंत मी अनुभवतोय तो म्हणजे विद्यार्थी जर अकॅडमीला आला बाहेरून 1.5 महिन्यासाठी मिनिमम, तर मी स्वतः त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक 2 दिवसाला वरती प्रत्येक बॅचला, म्हणजे माझं दररोज लेक्चरच चालू असतं, ते एक लेक्चरचाच पार्ट आपण घेतो, तर 1 तासासाठी वरती मी बोलवतो त्यांना आणि त्यांना जवळजवळ 35 ते 40 करिअरविषयी व्यवस्थित माहिती देतो. परीक्षा कोणकोणत्या आहेत, परीक्षा नसणारे करिअर कोणते येतं, 12वी नंतर कोणकोणत्या रस्त्याला तुम्हाला जाता येतं, याविषयीचं अगदी अभ्यासपूर्वक त्यांना समोर बसून व्हिडिओ दाखवत व्हिडिओ पॉज करत त्यांना समजून सांगत डिटेल माहिती प्रत्येक करिअरविषयी दिली जाते. माझा अनुभव असा आहे आजपर्यंत की ह्या 1.5 महिन्यामध्ये विद्यार्थ्याला काय करायचंय, कुठं जायचंय ह्याची अतिशय व्यवस्थितपणे माहिती मिळून जाते, असा माझा अनुभव आहे. आणि दुसरं असं की विद्यार्थी घराच्या बाहेर पडतो, जो 10 वर्ष 10वी बाहेर पडलेला नसतो, तो बाहेर कसा राहतोय, बाहेर असणारं राहणं खाणं त्याला पचल का नाही, परत तिथलं वातावरण, अकॅडमी काय प्रकार असतो, मग आपल्याला अकॅडमी नेमकी कशी असते हे पण समजून जातं. म्हणजे एखादा फाउंडेशनला आलाय म्हणजे तो अकॅडमीला ॲडमिशनच फायनल केलं असं आम्ही त्याला कधी अडवत नाही, फोर्स करत नाही. आम्ही काय म्हणतो, हे 1.5 महिन्यात तुम्ही हे नॉलेज घेऊन जा, तुम्ही सक्षम होता विचार करायला की नेमकं मला काय करायचं. जर आपला पाल्य किंवा विद्यार्थी एखादा 10वी नंतर परीक्षा झाल्या जर 2, 2.5, 3 महिने जर मोकळा राहिला, तर सगळ्यात महत्त्वाचा धोका म्हणजे तो नंतर कधीच अभ्यासात येत नाही, असा माझा अनुभव आहे. आणि हा पालकांना पण अनुभव येईल. मग त्याचं जे अभ्यासाची सायकोलॉजी, आत्ता तो 10वीला जो अभ्यास करतोय त्याला आपण न मोडता त्याला डायरेक्टली परत अभ्यासामध्ये घेतोय आपण. बरं, आपण शेजारपाजारच्या गावामध्ये विद्यार्थी काय करतात, MSCITचा कोर्स लावतात. म्हणजे MSCITचा कोर्स माझ्या दृष्टीने एखाद्या ऑफिसमध्ये ज्याला क्लार्क लेवलला गरज असते तो कोर्स असतो. त्याच्या पुढं जाऊन आपण आपल्या मुलांना आपण कॉम्प्युटर इथं शिकवतो. कोण स्पोकन इंग्लिशचा क्लास लावतो, आपण त्याच फीमध्ये तुम्हाला स्पोकन इंग्लिश पण दिलं जातं. GK ॲप्टिट्यूड, जिथं पुढं तुम्हाला करिअरच्या परीक्षा द्यायच्या असतात, कोणाला अधिकारी व्हायचं असतं, MPSC UPSC करायची असते, किंवा यातल्या काही परीक्षेला पण GK ॲप्टिट्यूड जनरल नॉलेजचं लागतंच तुम्हाला, ते पण आपण सेपरेट शिकवतो. खेळायची इच्छा असते तर मुलांना खेळायला पण ग्राउंड आहे, खेळ पण खेळू शकतात. म्हणजे एकंदरीत ह्या 1.5 महिन्यामध्ये आपण त्या मुलाची मानसिकता अतिशय व्यवस्थित तयार करतो की एक्झॅक्टली बाळा काय असतं करिअर म्हणजे काय, कसं विचार करायचा करिअरचा अभ्यास करताना, 11वी 12वीला कसं फोकस करता येईल, 11वी किती महत्त्वाची, त्याच्यानंतर बाहेरचं राहणं खाणं काय आहे, किती खर्च येतोय, आपल्या परिस्थितीला झेपल का, आपण कोणती परीक्षा पास होऊ शकतो, ह्या सगळ्याची उत्तरं ह्याला त्याला विचारून ठरवण्यापेक्षा मुलगा स्वतः इथं अनुभव घेऊन तो ठरवतो. त्यामुळं पालकांचं 90% टेन्शन कमी होतं. त्याचबरोबर पालकांनाही आपण 10 दिवसाला 15 दिवसाला अकॅडमीला बोलवतो, त्यांना पण समजून सांगतो की तुम्ही मुलाशी कसे राहा, कसे वागा, मुलांचं प्लॅनिंग कसं करा, ते पण त्याला माहिती मिळते. असा एक भरगच्च सर्व बाजूनी फायद्याचा प्रोग्राम म्हणजे क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन म्हणजेच ब्रिज कोर्स, हा आजपर्यंत भरपूर रिस्पॉन्स मिळालेला हा कोर्स आहे. गेल्या वर्षी जवळजवळ 400-450 विद्यार्थी 1.5 महिन्यासाठी इथं आले होते. आतापर्यंतच 50-60 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन फायनल पण केलेले आहेत. त्यामुळं 10वीची परीक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःहून किंवा ज्यांचे पाल्य आता 10वीची परीक्षा देत आहे ह्या पालकांनी मात्र ह्या गोष्टीसाठी अलर्ट राहिलं पाहिजे की जेणेकरून आपल्या मुलाची अभ्यासाची मानसिकता निघून जायच्या अगोदर आपण त्याला दुसरा पर्याय देणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी पालक म्हणतील अहो सर आता एवढे दिवस त्यांनी अभ्यास केला, त्याला थोडी तफार तरी सुट्टी पाहिजे. त्याला आमचा अनुभव असा आहे की काही विद्यार्थी लागलीच 20 मार्चला आमच्याकडे जॉईन होतात, मग आपण 25 मार्चला दुसरी एक बॅच सुरू करतो, 30 मार्चला तिसरी आणि चौथी तिन्ही 4 बॅचेस करतो. एखाद्याला विद्यार्थ्याला वाटलं नाही मला 18ला आता परीक्षा झाली 4-5 दिवस तरी आराम, मग तो 25 तारखेला येऊ शकतो. बाकीचे जेवढे 10 दिवस आराम म्हणजे माझ्या दृष्टीने खूप झालं.
नम्र विनंती करतो सर्व पालकांना, विद्यार्थ्यांनो, जुना कन्सेप्ट बंद झालेला आहे. महिना दीड महिना सुट्टी, नंतर मग परत अभ्यास सुरू करू आपण, हे असले प्रकार आता बंद झालेले आहेत. आता सुट्ट्याचा कन्सेप्ट हा 3 दिवस 4 दिवस 5 दिवस असा सुट्ट्याचा कन्सेप्ट आहे. सगळ्या पालकांनी विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. जो विद्यार्थी किंवा ज्यांचा पाल्य जास्त दिवस अभ्यासापासून लांब राहील, आता इथून पुढं तो मात्र अभ्यासामध्ये येणार नाही. का तर जग बदललंय. सगळं कॉम्प्युटर, मोबाईल वगैरे सगळ्या सोशल मीडियाच्या वस्तू त्याच्या हातात जातात आणि मग मुलं भरकटलेली आम्ही बघतोय. त्यामुळे इथून पुढं खूप मोठी सुट्टी असा कन्सेप्ट कन्सिडर करू नये. आणि 11वी जर आपलं चुकलं, परत एकदा सांगतो, ज्या विद्यार्थ्याच्या लाईफमध्ये 11वीचा विस्कटीतपणा होईल त्या मात्र मुलाला पुढं 8 वर्ष आणि तिथून पुढं आणखी 5 वर्ष शिकायचं झालं 13 वर्ष, जवळजवळ त्याचं सगळं एज्युकेशन विस्कळीत चालतं. तो शिकत नाही असं म्हणणार नाही मी, पण ज्याचं फाउंडेशन खूप स्ट्रॉंग आहे तो त्याची गाडीची रफ्तार आणि ह्या दुसऱ्या धडका खात 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 तो पळत राहतो आणि त्याचा इफेक्ट त्याला शेवटी एज्युकेशन संपल्यावर मार्केटमध्ये त्याला कोण व्यवस्थित पॅकेज मिळत नाही. मग अशा वेळेस त्याला त्याचं जाणवतं की आपलं नेमकी चूक कुठं झाली. तर ती चूक कुठं झालेली असते सगळ्या पालकांनी लक्षात घ्या 11वीला. त्यामुळे क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचा 20 मार्चपासून आत्ता 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 20 मार्च पहिली बॅच, पहिली दुसरी आणि 25ला दुसरी आणि शेवटचे बॅचेस मात्र 30 मार्चला सुरू होतात. त्याच्यानंतर आम्ही मुलं घेत नाहीत, कारण तिथून पुढे त्याला 1च महिना मिळतो. म्हणजे तुम्ही लवकर आला तरी तेवढंच आणि 30 तारखेला आल्या तरी तेवढंच मिळणार आहे. 1 मेला त्या बॅचेस थांबतात. त्यामुळे तुम्ही उशिरा आले तर तेवढे दिवस. मात्र फी स्ट्रक्चर फिक्स असतं. 10,000 रुपये त्याची फी असते आणि 10,000 रुपये राहणं खाणं असतं. असं 20,000 हा प्रोग्राम असतो. 20,000 तुमच्या घरातले अनेक प्रश्न कमी करता येतात एज्युकेशनविषयी. तर इयत्ता 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्यांचे पाल्य आत्ता इयत्ता 10वीची परीक्षा देत आहेत अशा सर्व पालक आणि विद्यार्थ्यांसाठी क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी घेऊन आलेली आहे फाउंडेशन कोर्स, म्हणजेच ब्रिज कोर्स. तरी त्वरित आपल्या पाल्याचा किंवा विद्यार्थ्यांनी स्वतःहून आपल्या अकॅडमीचं रजिस्ट्रेशन करून ठेवावं आणि लवकरात लवकर फाउंडेशन कोर्समध्ये येऊन आपला भविष्याचा प्लॅन तयार करून घ्यावा, असं मी अकॅडमीतर्फे आवाहन करतो. धन्यवाद.